आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्याचा 10,000 वर्षापासूनचा इतिहास सांगतो. किती? 10,000 वर्षापासूनचा. आता लक्ष देऊन ऐका. आपल्या महाराष्ट्र भूमीला एकूण 8 नावाने ओळखलं जातं. 8 नावाने लक्ष देऊन ऐका. अपरांतक, कोकण राज्य, दंडकारण्य, विदर्भ देश, राष्ट्रिक, महाराष्ट्र, मराठा साम्राज्य आणि स्वराज्य या 8 नावाने आपल्या महाराष्ट्र राज्याला ओळखलं जातं. या जगामध्ये लक्ष देऊन ऐका. इसवी सन पूर्व 10,000 साली ऋग्वेदामध्ये अपरांतक या नावाने या महाराष्ट्राची ओळख होती. अपरांतक म्हणजे पश्चिमेकडचा देश, तोच हा आपला महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 9,000 साली भगवान परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळेला निक्षत्रिय केली, एका ब्राह्मणाला दान दिली आणि आपलं स्वतंत्र जे राज्य निर्माण केलं ते कोकण राज्य, म्हणजे तो आपला हा महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 6,000 साली भगवान प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भेटला होता. 14 वर्षातला बराच काळ भगवान प्रभू रामचंद्राने दंडक अरण्यामध्ये घालवला. दंडक अरण्य म्हणजे नाशिक पंचवटी, तोच आपला हा महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 3,000 साली या महाराष्ट्रावरती फक्त एका राजाची सत्ता होती, त्याचं नाव आहे भीष्मक राजा. विदर्भातला भीष्मक राजा असल्यामुळे या महाराष्ट्राला विदर्भ देश नावाची पदवी प्राप्त झाली. भीष्मक राजा म्हणजे रुक्मिणी मातेचे वडील आणि भगवान श्रीकृष्णाचे सासरे, तोच हा आपला महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 1,000 साली आपल्या नळ राजाने विदर्भ देशातील कन्या दमयंती बरोबर विवाह केला. नळदुर्ग किल्ल्यामधून संपूर्ण महाराष्ट्रावरती राज्य केले, तोच हा महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 300 साली हा महाराष्ट्र काही काळ मगध साम्राज्याची राजधानी राहिल्यामुळे या महाराष्ट्रावरती चक्रवर्ती अशोक सम्राटाची सत्ता होती आणि चक्रवर्ती अशोक सम्राटाने या महाराष्ट्राला राष्ट्रिक असे नाव दिले, तोच हा आपला महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 220 ते इसवी सन 200 म्हणजे जवळपास 500 वर्षापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रावरती सातवाहन या मराठी राजघराण्याची सत्ता या महाराष्ट्रावरती होती. महाराज, सातवाहनाचा काळ हा महाराष्ट्रा दृष्टीने स्वर्ण काळ मानला जातो. सातवाहनाने प्रतिष्ठान नावाची नगरी केली, जे आजचं पैठण आहे, तोच हा आपला महाराष्ट्र. आता इसवी सन पूर्व संपलं, इसवी सन आता लक्ष देऊन ऐका. या महाराष्ट्रामध्ये 220 ते 200 पर्यंत भीष्मक राजाच्या वंशातील वाका ठिकाणी सत्ता केली. त्यांनी नाग नदी या शहराची निर्मिती केली. नाग नदी शहर म्हणजे आजचं नागपूर, तोच हा आपला महाराष्ट्र. इसवी सन 600 साली कलचूर या राजघराने महाराष्ट्रावरती सत्ता स्थापन केली आणि त्यांनी महिष्मती नावाची राजधानी निर्माण केली. इसवी सन 700 साली संपूर्ण महाराष्ट्रावरती बदामी तालुके आणि कल्याणी तालुके यांनी सत्ता स्थापन केली आणि बदामी ही राजधानी केली, जी आता कर्नाटकमध्ये आहे, तोच हा आपला महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 753 साली राष्ट्रकूत या दंतीदुर्ग राष्ट्रकूत राजाने तालुक्याचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मालखेड नावाची राजधानी निर्माण केली, तोच हा आपला महाराष्ट्र. इसवी सन परत 953 साली चालुक्याने दंतदुर्गचा पराभव केला आणि परत महाराष्ट्रावरती आपली सत्ता स्थापन केली. 1190 साली श्रीकृष्ण वंशातील यादवांची सर्व महाराष्ट्रावरती सत्ता होती. त्यांनी देवगिरी किल्ल्याची निर्मिती केली आणि या महाराष्ट्रामध्ये प्रथमच मराठी भाषेला राजभाषा म्हणून घोषित केलं, तोच हा आपला महाराष्ट्र. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 1275 साली वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला, त्या संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म श्रीक्षेत्र आपेगाव ठिकाणी झाला, तोच हा आपला महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये 1303 साली अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा राजा रामदेवरायला पराभूत केलं आणि प्रथमच हा महाराष्ट्र इस्लामी सत्तेखाली आणला. त्याने देवगिरी किल्ल्याचं नामांतर दौलताबादमध्ये केलं, तोच हा आपला महाराष्ट्र. 14व्या शतकामध्ये महम्मद तुघलक यांनी महाराष्ट्रावरती राज्य केले. 15व्या शतकामध्ये निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या सर्व शाहीने महाराष्ट्रावरती सत्ता स्थापन केली आणि 15व्या शतकाच्या शेवटी या महाराष्ट्र भूमीमध्ये, या भारत देशामध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता 12 जानेवारी 1598 साली. अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखोजी जाधव यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. अरे त्यांचं नाव होतं जिजाबाई साहेब. हे 15व्या शतकाच्या शेवटी काहीतरी चांगलं घडलं. 1605 साली वारकरी संप्रदायाचा कळस आणि छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झाला, तोच हा आपला महाराष्ट्र. आणि 16व्या शतकाच्या मध्यंतरी स्वर्णयुगाला सुरुवात झाली आणि मराठा साम्राज्याचा उदय झाला. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 साली. अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.
1630 साली छत्रपती शिवरायांचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झाला. 1646 साली छत्रपती शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला, ज्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा किल्ला. 1657ला धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला. 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढण्यात आला. 1663ला साहित्य खानाची बोटं कापली. 1670ला तानाजी मालुसरे गेले. 1673ला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि 6 जून 1674 साली या महाराष्ट्र भूमीमध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. त्या सिंहासनावरती माझा राजा राजा म्हणून बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झाला, स्वराज्य. तोच हा आपला महाराष्ट्र. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज गेले, धर्मवीर संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले. 1689ला धर्मवीर संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याचा पेशवाईकडे आले. 1705 मध्ये संपूर्ण महाराष्ट्राला त्रास देणारा औरंगाबाद त्या ठिकाणी मेला आणि 1760 साली भोसले घराण्याच्या स्वतःच्या मतभेदामुळे या महाराष्ट्राचे 2 तुकडे झाले, एक कोल्हापूर आणि दुसरं सातारा, आणि पेशवाईच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आली. 1720 साली पहिले बाजीराव पेशवे झाले. त्यांनी गुजरातच्या कडेचा भाग शिंदे घराण्याला दिला आणि मध्य प्रदेशच्या कडेचा भाग होळकर घराण्याला दिला. 1725 साली या महाराष्ट्रामध्ये एक रणरागिणी स्त्री जन्माला आली. तिचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. तोच आपला हा महाराष्ट्र. 1760 साली दुसरे बाजीराव पेशवे झाले. 1799 साली यशवंतराव मल्हार झाले. 1 जानेवारी 1818 या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं युद्ध झालं, ज्याला भीमा कोरेगाव युद्ध म्हणतात. 18व्या शतकामध्ये 3 मोठे युद्ध झाले आणि सर्व महाराष्ट्राबरोबरच सर्व भारत देशावरती इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन केली. 1848 साली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्रिशिक्षणाचा पाया याच महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून मोकळा केला. तो आपला हा महाराष्ट्र. लक्ष देऊ नाही का? आणि या महाराष्ट्रामध्ये 10 जून 1890 साली संपूर्ण भारत देशाला महाराष्ट्रातील एका मराठी माणसाने रविवारची सुट्टी प्राप्त करून दिली. त्याचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे. हा आपला महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये लक्ष देऊ नाही का? 1891 साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजीचा जन्म झाला. दिनांक 3 मे 1913 साली महाराष्ट्रातला पहिला मराठी चित्रपट रिलीज झाला, ज्याचं नाव आहे राजा हरिश्चंद्र. तोच आपला हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्र भूमीमध्ये 1917 साली कसं जगावं, कसं मारावं, अजून विद्यार्थ्याला फी नाही, ती शिक्षकाला पगार नाही, ती सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था याच महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. तो हा आपला महाराष्ट्र. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1931 साली राजगुरू भगतसिंग सुखदेव यांना फासावरती देण्यात आले. 12/12/1940ला बारामतीच्या काकाचा जन्म झाला. 1942ला वर्ध्यातून छेलेगावचा उठाव झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 साली भारत देशाबरोबरच आपला महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला. आणि 17 सप्टेंबर 1948 साली निजामशहाच्या तावडीतून महाराष्ट्रातला एका मोठा भाग मुक्त झाला. तो हा मराठवाडा. तो कालचा दिवस म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतात, हे आपल्याला माहीत पाहिजे. तोच हा आपला महाराष्ट्र. लक्ष देऊ नाही का? दिनांक 1 मे 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1961 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. कोण? यशवंतराव चव्हाण. वा. 1966 साली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्षाची स्थापना याच महाराष्ट्रात केली. आणि आता लक्ष देऊ नाही का? 1966 साली मुंबईमधील आशिक वैद्य एका मराठी माणसाच्या कल्पनेतून महाराष्ट्राचा लोकप्रिय खाद्यपदार्थ जन्माला आला, ज्याचं नाव वडापाव. हे माहीत पाहिजे म्हणून सांगतो, हे माहीत पाहिजे महाराज. या महाराष्ट्रामध्ये 1973 साली लक्ष देऊ नाही का? 1972 साली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळातच महाराष्ट्रभूषण इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला. म्हणजे ते दुष्काळातल्यात असं मला म्हणायचं नाही, ते 72च्यात असं मला म्हणायचं आहे. 1973 साली महाराष्ट्राचं नाव अख्ख्या जगामध्ये गाजवणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. तो हा आपला महाराष्ट्र. 1978 साली या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ माननीय शरदचंद्र पवार यांनी घेतली. 1992 साली बाबरी मस्जिद पाडण्यात आली. 1993 साली मराठवाड्यात किल्लारीला भूकंप झाला, मुंबईलाच बॉम्बस्फोट झाला. आणि 1994 साली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून आपल्या बीड जिल्ह्यातलं लोकप्रिय नेतृत्व माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी शपथ घेतली. तोच हा
महाराष्ट्र. 1998 साली महाराष्ट्रातला विनोदवीर दादासाहेब कोंडके यांचं निधन झालं. 2001ला धर्मवीर आनंदी गेले. 2004ला लक्ष्मणकांत बेर्डे गेले. 2006ला राज ठाकरेंनी मनसे स्थापना याच महाराष्ट्रात केली. 2012ला आपल्या देशातले 2 नेते गेले महाराज. पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे विलासराव देशमुख. 2014ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं. तोच हा आपला महाराष्ट्र. 2016 साली नोटबंदी झाली आणि 2017ला अखंड महाराष्ट्र भूमीतून 56 मराठे क्रांती मोर्चे निघाले. 2019ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि आपल्या महाराष्ट्रावरती 3 जणांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020ला करोना आला. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय झालं? लॉकडाऊन झालं. 2021ला परत करोना आला, परत लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022मध्ये महाराष्ट्रातील अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या. जून 2022मध्ये महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं. कारण माननीय चालू मुख्यमंत्री, शब्द कुठं लावा, चालू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन पंढरपूरला गेले. त्यांना माहिती का पंढरपूर हे कुठं गेले? गुवाहाटीला गेले. आणि सांगोल्याच्या शहाजी बापू पाटील यांचं काय झाडी काय डोंगर एकदम ओके हे गाणं गाजलं. आणि आता चालू आहे ते 2023. जून 2023मध्ये राष्ट्रवादी फुटले, काका पुतण्या वेगळे झाले. सप्टेंबर 2023मध्ये एका मराठी माणसाचं नाव अख्ख्या जगामध्ये व्हायरल झालं. त्यांचं नाव आहे श्री मनोज जरांगे पाटील. एका माणसाने अख्ख्या जगाला दाखवून दिलं मराठा खडा तो सरकार शिवाडा. आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी मी या सोन्नाखोटा गावामध्ये वडवणी तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे. हा झाला अखंड महाराष्ट्राचा 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास.